चंद्रपुर के बरोरा में बड़ी कार्रवाई, अवैध सुगंधित गुटखा पकड़ा। शिवसेना की जाल में गुटखा तस्कर फंसे, शहर में हलचल। बरोरा शहर में चल रही अवैध सुगंधित गुटखा तस्करी पर आखिरकार शिवसेना की धमाकेदार कार्रवाई हुई। लंबे समय से शहर में गुटखा सप्लाई का जाल सक्रिय होने की शिकायत मिल रही थी, जिसके बाद शिवसेना की टीम ने रणनीति बनाकर छापा मारा। कार्रवाई के दौरान बड़ी मात्रा में अवैध सुगंधित गुटखा जब्त किया गया है। बताया जा रहा है कि गुटखा तस्करी शहर में गुपचुप ढंग से चल रही थी। कार्रवाई के तस्करों में खलबली मची हुई है। शिवसेना पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने स्पष्ट किया कि बरोरा में अवैध नशे का व्यापार किसी भी हाल में नहीं चलने दिया जाएगा। युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वालों पर हर हाल में सर्जिकल स्ट्राइक होती रहेगी। स्थानीय नागरिकों ने भी इस कदम का स्वागत करते हुए कहा कि शहर में ऐसे अवैध व्यापार पर कड़ी कार्रवाई जरूरी है, ताकि युवा पीढ़ी नशे की गिरफ्त से दूर रहे। ये कार्रवाई आगे भी जारी रहने की जानकारी सूत्रों से प्राप्त हुई है। बरोरा में अवैध तस्करी के नेटवर्क पर अब बड़ा सिकंजा कसने की तैयारी दिखाई दे रही है। चंद्रपुर से बीटी न्यूज हिंदी के लिए आशीष खारोले की रिपोर्ट। तंबाखू पकडलाय असं कळत आहे। नेमकं काय आहे आणि कोणत्या पद्धतीचा हा माल आहे आणि कुठे जाणार होता आणि यामध्ये अजून पुढचं स्वरूप काय असणार आहे। आम्ही कालच निवडणूक आटोपली नगर परिषदेची आणि त्या निवडणुकी दरम्यान जेव्हा आम्ही सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधला तर तिथून काही महिलांची आम्हाला तक्रार आली होती की इथे जवळपास 1.5 ते 1 वर्षापासून हा माल सातत्याने इथे येऊन राहिला आहे। रात्री गाड्या येतात, मुलं येतात, मग स्कूटीच्या माध्यमातून तो माल जो आहे तो गावामध्ये पसरवला जातो। आणि मी आपल्या पोलीस अधीक्षक साहेबांना 4/10/2025 ला या ठिकाणी पत्र सुद्धा दिलं होतं की आज पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कॅन्सरचे जे प्रमाण आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढून राहिलं आहे। आणि त्याचप्रमाणे आमचे काही पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा कलेक्टर साहेबांकडे मागणी केली होती की कुठेतरी तंबाखूवरची बंदी उठवून टाका, जेणेकरून चांगला तंबाखू तरी लोकांना खायला मिळेल, नाही तर पूर्ण तंबाखूची विक्री बंद करून टाका, जेणेकरून हा जो डुप्लिकेट तंबाखू आहे आज प्रत्येक 10 कुटुंबामागे जवळपास 1 कॅन्सरचा नवीन पेशंट इथं आढळून राहिलाय। परंतु 4/10/2025 मध्ये 25 या तारखेला जेव्हा आम्ही एसपी साहेबांना तक्रार दिली आणि प्रामुख्याने एलसीबी मध्ये हे आम्ही सगळं म्हणजे गोंधळ इथं असा चालू आहे। आज प्रामुख्याने ज्या लोकांची नावे येत आहे, पूर्ण चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, आज फक्त बरोड्यामध्ये एका दिवसाचा माल जर आपण बघितला तर जवळपास 40 ते 50 लाख रुपयाचा माल या ठिकाणी इथं जमा झालेला आहे। तर असा माल दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड येऊन राहिलाय। तर बरोडा असो, भद्रावती असो, पूर्ण चंद्रपूर जिल्हा, वणी जिल्हा, सातत्याने हे लोक त्या पद्धतीने माल आणून विकून राहिले आहे। आणि पोलीस प्रशासनाला जेव्हा आम्ही याची तक्रार करतो तर पोलिसांचे काही अधिकारी सांगतात का जो व्यक्ती काम करत आहे त्या व्यक्तीला म्हणजे आम्ही सांगतो की तुम्हाला भेटायला हवा। तर यांना जेव्हा तो व्यक्ती माहित आहे तरी सुद्धा वर्षभरापासून त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही आणि ते लोक ठामपणे आम्हाला धमक्या देतात कि हम 50 लाख रुपए प्रशासन को देते, हमारा कोई कुछ नहीं कर सकता। आज शेवटी त्या गाडीची माहिती घेऊन त्या बायांनी आम्हाला सांगितलं तर कुठेतरी 2-4 मुलं लावून आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा केला आणि या ठिकाणी तो माल पकडून पोलिसांना म्हणजे सूचित केलं। तरी शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या ओएसडीला सुद्धा या ठिकाणी तक्रार केली आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवून राहिलो की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। हा माल कुठं बनतो, कोणाच्या माध्यमातून हा माल येतो। आज अवैध धंदे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होऊन राहिले, यवतमाळ जिल्ह्यामध्ये होऊन राहिले। आज मी या ठिकाणी लोकसभा संघटक आहो, आमचे सहकारी नितीन भाऊ मत्ते जिल्हा प्रमुख आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या आमच्याकडे येतात आणि कुठेतरी सर्वसामान्य लोकांना सुद्धा आता म्हणजे प्रशासनावरती संशय यायला लागले आहे। आणि आज आचारसंहिता अजूनपर्यंत संपली नाही आहे आणि आचारसंहितेच्या चौकात लागून आहे आणि चौकात म्हणजे पोलीस चौक्या लागून असून सुद्धा जर लाखो रुपयाचा माल शहरामध्ये येत आहे। काल सर्रासपणे शहरामध्ये पैसे वाटले गेले, दारूचा उलाढाल केली गेली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर सर्वसामान्य लोकांना स्वतःच्या जीवावरती म्हणजे जीवावर बेतून हा माल पकडून द्यावा लागत आहे तर नेमकं प्रशासन कोणाचं काम करत आहे। आणि जे लोक सर्रासपणे सांगत आहे की 50 लाख रुपये आम्ही हप्ता देतो तर नेमका हा हप्ता कोणाच्या गळ्यामध्ये चालला, कोणाच्या खिशामध्ये चालला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि आम्ही या ठिकाणी एसपी साहेबांना आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा निवेदन देऊन राहिलो, जर याच्या शेवटच्या मुळापर्यंत चौकशी झाली नाही, कोण माल बनवते, कोण माल तिथून घेऊन राहिला आणि गावामध्ये कोण अवैध धंदा करून राहिला,
कारण की आज कॅन्सरचं प्रमाण मोठ्या पद्धतीने वाढून राहिलं आहे आणि पैसा जो आहे पैसा फक्त चोर लोक कमवून राहिले. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जर यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यामध्ये शिवसेना स्वतःच्या हातामध्ये आम्ही दंड घेऊ आणि हे जे लोक कारवाया करून नाही राहिले तर आम्ही स्वतः सक्षम आहोत यांच्यावरती कारवाया करायसाठी. परंतु सर्वसामान्य जनतेचा विश्वास कुठेतरी प्रशासनावरून उडून राहिला आहे. 50-50 लाख रुपये जर हे हप्ते घेऊन असे जर चुकीचे संदेश सर्वसामान्य लोकांमध्ये देत असाल तर हे शिवसेना कदापि खपून घेणार नाही. तरी यासाठी आमची एकच मागणी आहे की प्रशासनाने याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि पूर्ण तळागाळापासून याची चौकशी करून कोण माल बनवत आहे, कुठून माल येत आहे. आज जवळपास 100 करोडची उलाढाल आहे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त तंबाखूची. आज 2 दिवसामध्ये जर 50 लाख रुपयाचा माल येऊन राहिला आहे तर या सगळ्या गोष्टीकडे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि 50 लाख रुपये हप्ता कोण घेत आहे तंबाखूवाल्याकडून याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. बघा, चंद्रपूर जिल्हा म्हणजे सध्याच्या काळामध्ये अवैध व्यवसायाचं हब झालेलं आहे. इथे अवैध दारू, अवैध कोळसा, अवैध सुगंधित तंबाखू या सगळ्या प्रकारांना प्रचंड चालना मिळत आहे आणि गेल्या 2 वर्षभरामध्ये आम्ही सरकारकडे बरेचदा मागणी केली. सरकार म्हणजे जिल्हा प्रशासन, SDM आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आणि SP महोदय या सगळ्यांना बरेचदा आम्ही अवैध तंबाखू संदर्भात बरेचदा निवेदनं दिले. त्याचं गांभीर्य आमच्या लक्षात आलंय की त्याचं कारण असं की यापूर्वी हा खर्रा किंवा गुटखा हे फक्त पुरुष खात होते. आता महिला सुद्धा खर्रा आणि गुटखा खायला लागल्या. एक नाही तर दिवसाला 3-3 खर्रे खातात. शेतामध्ये शेतकाम करणाऱ्या जेवढ्या महिला असतील, घरी कुंडी करणाऱ्या महिला असतील, बाकी इतर कामावरती जाणाऱ्या महिला असतील, धाब्यावरती, हॉटेल्सवरती, त्या सगळ्या गुटख्याच्या आणि खर्याच्या आहारी गेलेल्या मी पाहिल्या आहे. आणि आता तर भीषणता एवढी वाढली आहे, मी स्वतः नाही तर सरकारचा अहवाल आहे. आपल्याला आता इथे कॅन्सरचे रुग्णालय सरकार दाटीने देऊन राहिलेली आहे. नागपूर म्हणा किंवा चंद्रपूर. त्याचं कारण सरकारने शोधलं, केंद्र सरकारने शोधलेलं आहे. पण मला एक विनंती करायची आहे, कॅन्सरचे हॉस्पिटल येत आहे पण सरकारने किंवा प्रशासनाने या अवैध तंबाखूवरतीच बंदी घातलेली बरी नाही का? झिरवळांनी जो निर्णय घेतलेला आहे यांच्यावरती जे अवैध वाहतूक करणारे किंवा अवैध तंबाखू विकणारे लोक आहे यांच्यावरती मकोका लावू या संदर्भात शासन विचार करत आहे. अतिशय चांगला विचार आहे पण तो अंमलात आणला गेला पाहिजे. अंमलात आणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचा कायद्याचं त्या अनुकरण झालं पाहिजे. त्यात तो कायदा राबविला गेला पाहिजे. आणि वर्धा शहरामध्ये आता आज जी हल्ली कारवाई झाली मुकेशजी जीवतडे आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये पोलीस प्रशासनाला आम्हाला बोलवावं लागलं. याच्यामध्ये सगळं गुपित लपलेलं मला दिसतंय आणि थेट संवाद झाल्यानंतर सांगतात की 50 लाख रुपये महिन्याकाठी आम्ही प्रशासनाला देतो. आता याच्यातूनच सगळं जे काही निष्कर्ष आहे की हा व्यवसाय राजरोसपणे कसा पोषला जातो याच्यातूनच सगळं स्पष्ट होत आहे. त्यामुळे याची नेमकी मेक कुठे आहे, याची सगळ्यात मोठी मेक कुठे आहे हे जर जनतेला माहीत झालं तर काही लोक अडचणीत येऊ शकतात. हे आजच्या या सगळ्या व्यवहारावरून, आजच्या या पोलिसांच्या कारवाईवरून, आमच्या कारवाईवरून आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आणि सगळ्या विभागाला माझी नम्र विनंती असेल की प्रत्येक 10 कुटुंबामागे आता एक कॅन्सरचा रुग्ण आढळतोय. तो जिभेचा कॅन्सर असेल, तो तुमच्या इसोफॅगस म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर असेल, तोंडाचा कॅन्सर असेल, दाढांचा कॅन्सर असेल, या सगळ्या कॅन्सरला कारणीभूत फक्त सुगंधित तंबाखू आहे. त्याच्यामुळे या तंबाखूवर तात्काळ बंदी घालावी आणि चंद्रपूर जिल्ह्याला कॅन्सर युक्त जिल्हा होण्यापासून जिल्हा प्रशासनानं वाचवावं. धन्यवाद. आपण गुटखा पकडणार आहात का आणि जनतेने तुम्हाला माहिती दिली तर यावर अजून कठोर बघा, आजची जी कारवाई झाली ही आम्ही निवडणुकी दरम्यान, नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान ज्या प्रभागामध्ये, जिजाबाता प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रचाराला गेला असताना काही महिलांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली की बघा आम्ही इथे म्हणजे रात्री बेरात्री केव्हाही गाड्या येतात, गावातले उन्हाळ टवाळक्या करणारे पोरं येतात, ते इथून सगळ्या तंबाखू घेऊन जातात आणि शहरात तालुक्यात सगळीकडे पसरवितात. तर या महिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे सापळा रचून ती सगळी युनिट कामी लावून आम्ही ती योजना राबवली आणि यशस्वी झाली. तर माझं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीला प्रशासकीय यंत्रणा यांना पाठीशी जर घालत असेल तर शिवसेना आपल्या पद्धतीनं हे सगळं उभं करेल, आंदोलन उभं करेल आणि या अवैध तंबाखू विक्रेत्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे आता आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो. हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और कमेंट जरूर करें.